नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे धाराशिव येथील अतिशय प्राचीन असे असलेले हातलाई डोंगरावरील हातला देवी मंदिर येथे। तर रस्त्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 2.25 किलोमीटरचा रस्ता नागमोडी वळणाने तयार केलेला आहे। रस्त्याच्या दोतर्फा झाडे असल्याने गाडीत असो की पायी चालत जाताना रस्ता कधी संपला हे कळतच नाही। हातलाई डोंगराच्या परिसरात जंगल असल्याने तेथे लांडगे, कोल्हे, ससे, माकडे या प्राण्यांबरोबरच मोरांची संख्या फार मोठी आहे। स्वच्छ हवामान आणि पर्यटनाची आवड असलेले अनेक लोक सकाळ संध्याकाळ येथे मोठी गर्दी करतात। धाराशिव शहरातील निसर्ग सुंदर परिसर पाहण्यासाठी हातलाई डोंगरावर जरूर या। धाराशिव शहराजवळील एक नयनरम्य परिसर म्हणून व निसर्गरम्य वातावरण म्हणून सध्या हातलाई देवी मंदिराकडे पाहिले जाते। आणि सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे सगळीकडे वातावरण हिरवेगार, खूप छान, खूप सुंदर असे झालेले आपणास दिसते। मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे तो पूर्ण नागमोडी वळणाने बनलेला असल्यामुळे त्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटे लागतात। फॅमिली बरोबर किंवा मित्रांबरोबर येथे जरूर एक वेळेस यावे। आता हातला देवी मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे। पार्किंगची सोय खाली असल्यामुळे खालीच गाडी पार्क केली। चालत चालत वरती आलेलो आहे। हे मंदिर अलीकडे मंदिराच्या देखभाल दुरुस्ती करता ट्रस्टची स्थापना करण्यात आली असली तरी मंदिराच्या बाजूच्या जवळपास 32 हेक्टरचा परिसर हा वन विभागाच्या ताब्यात असल्याने या विभागाने मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणल्याने हातलाई मंदिर धार्मिक स्थळाबरोबरच एक पर्यटन स्थळ म्हणूनही सुपरिचित झाले आहे। मी आता हातलाई देवी मंदिरात पोहोचलेलो आहे। हातलाई देवीच्या मूर्तीचा अभ्यास केल्यास ती 200-300 वर्षापेक्षा जास्त जुनी असावी अशी मूर्तीची ठेवण आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य गर्भगृहाच्या वरच्या बाजूला कुठलेही छत न घालता ते उघडे ठेवलेले आहे। मंदिर हे पूर्वाभिमुख असून मुख्य मंदिर दगडी बांधकामाचे आहे। मंदिरासमोर मोठा सभामंडप असून मंदिर परिसरात हिरवळ व गर्द झाडे आहेत। धाराशिव शहराजवळील एक नयनरम्य परिसर म्हणून हातलाई देवी मंदिराकडे पाहिले जाते। मुख्य रस्त्यापासून हातलाई डोंगराकडे पाहिल्यानंतर अगदी अलीकडे बांधलेल्या बुरुजांमुळे जणू एखाद्या किल्ल्याचा भास होतो। स्वच्छ हवामान आणि पर्यटनाची आवड असलेल्यांनी येथे एक वेळेस अवश्य यावे। या हातलाई डोंगरावरून संपूर्ण धाराशिव शहर बघता येते। धाराशिव बार्शी रस्त्यावर शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर बार्शीकडे जाताना डाव्या हाताला एका उंच डोंगर माथ्यावर या हातलाई देवीचे मंदिर आहे। धार्मिक स्थळाबरोबरच एक पर्यटन स्थळ म्हणूनही याची ओळख आहे।
तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.